सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव कार्येषु सर्वदा यदा लम्बोदरं हन्ति तथा प्रत्युः सम्भवम् तदा लम्बदयालम्बं लम्बोदरपदां शारदा शारदास्माकं वदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदा सन्निधिं ॐ नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणे देह माझा पडावा उपेशू नको गुणवंतानंता रघुनायका मागणे देशियाका पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव
Thank you.
आपला पूर्वरंगाचा जो श्लोक हा तुकाराम महाराजांचा भागवत धर्माचा धर्ममंदिराचा पाया जो आहे, त्या धर्ममंदिराचा पाया ज्ञानाने शोधला, नामाने त्याचा प्रसार केला, प्रचार केला. हा प्रचार सीमारेषा ओलांडून, प्रांताच्या सीमारेषा ओलांडून पलीकडे गेला. नामाचा प्रचार म्हणजे नामदेव महाराज, ज्ञानाने शोभला ज्ञानेश्वर महाराज सांगितला. म्हणजे कारण चेहऱ्यावर दिसतात, कोणाला कळलं कोणाला नाही, म्हणून हा अर्थ सांगितला. नामदेव महाराजांनी अभंग ते लिहिले. त्यांनी खूप वर्ष प्रदक्षिणा केलेली आहे. संपूर्ण भारतभर ते फिरले. पंजाब मध्ये तुम्ही जर पाहिलं तर गुरु नानकांचा जो म्हणजे शीख धर्माचा जो ग्रंथ साहिब आहे, त्याच्यामध्ये नामदेव महाराजांच्या ओव्या आहेत. नामदेव महाराजांची पूजा करतात हे शीख लोक, त्यांना खूप मानतात. पाहतात म्हणजे कुठपर्यंत महाराष्ट्रातला एक संत नामदेव महाराज ज्यांना आपण म्हणतो, त्यांची महती कुठपर्यंत गेली ते पहा. पंजाब पर्यंत गेली आणि त्यांना मानतात ते लोक. खाली दक्षिणेकडे पण ते गेले. तर अशा तऱ्हेनं नामाचा प्रचार जर कोणी केला असेल तर तो नामाचा प्रचार नामाने केला, म्हणजेच नामदेव महाराजांनी केला. वाढावया सुख भक्ती भावनेची हा धर्म, आणि त्याच्या पुढे कुळाचार, आपण ज्याला म्हणतो कुळाचार रीत विठोबाचे. म्हणजे कुळाचार म्हणूनच विठोबाचं नाव घ्यायला लोकांनी सुरुवात केली. हळूहळू समाजामध्ये या वारकरी संप्रदायाचं खूप मोठी ही देण आहे आपल्याला, की जाती धर्म पंथ यांचा भेद सगळ्यांचा मिटला गेला बघा, आणि सर्व समाज एकत्र आला. समाजामध्ये बंधुता आणि समता या दोन्ही नांदायला लागल्या. त्यामुळे सुख ज्याला म्हणतो ते वाढायला लागलं. वाढावं या सुख, भक्तिभाव झाला, सुख वाढायला लागलं.
आणि त्याच्यामुळे पुढे पुढे हळूहळू या भगवत नामाची गोडी सगळ्यांना लागली. एकनाथ महाराजांनी त्याला आधार दिला, या धर्म मंदिर जो आहे त्या, आणि आधार देऊन खूप प्रचार केला. त्याचं झालं कसं? त्यामुळं झाला भक्तीचा कळस. इतकी भक्ती वाढली लोकांची की पिका आला ब्रह्मरस, झाला तुका कळस. तुकाराम महाराज कळस झाले. ज्ञानदेव महाराज पाया म्हणतो, तर तुकाराम महाराजांना आपण कळस म्हणतो. इतकी वाढली की आकाशही ठेकणं पडलं या हरिभक्तीपुढे. तुकाराम महाराज ज्याला भागवत धर्माचा कळस म्हणतात, त्या तुकाराम महाराजांनी भक्तीचं वर्म सांगितलंय बघा. मी म्हणाल वर्म म्हणजे काय? एक दृष्टांत सांगते म्हणजे वर्मकडे. एक माणूस होता, त्याने अगदी नवी कोरी दुचाकी घेतली, छानपैकी पेट्रोल भरलं आणि आता लोकांना दाखवायला पाहिजे नाही का मी घेतलंय, हा घेतलाय, नवं घेतलंय, चांगलं छान घेतलंय, म्हणून तो सगळ्या गावभर फिरत होता. फिरता 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 त्याची काय गाडी होती ती बंद पडली. गाडी बंद पडल्यानंतर किक मारतोय अर्धा तास किकच मारत होता, गाडी सुरू होईना. सगळे प्रयत्न करून झाले, गाडी काही सुरू होईना. शेवटी ढकलत कशी तरी गाडी, काय झालं बाबा तुला? ढकलत गाडी घरापर्यंत आणली आणि मेकॅनिकला बोलवलं. मेकॅनिक आला, काय झालं विचारलं. आणि काही नाही, पेट्रोल भरलेलं आहे, आत्ताच गाडी घेतली आहे, पेट्रोल भरलेलं आहे, सगळं आहे. गाडी चालवत होतो, अचानक बंद पडली, अजिबात काही केल्याची काही सुरू होईना. काय करावं काही कळेना, काय झालं सांगा. त्याने पाहिलं जरा इकडे तिकडे गाडीचं सगळं, आणि नंतर एक बटन दाबलं. ते बटन दाबलं आणि त्या मालकाला सांगितलं किक मारा. अहो किक मारल्याबरोबर गाडी सुरू. मला कळे ना की मी इतका वेळ किक मारत होतो तरी गाडी सुरू होईना, आणि आता एका झटक्यात कशी गाडी सुरू? त्याने मेकॅनिकला विचारलं. मेकॅनिक म्हणाला हे जे बटन आहे ना ते एअर पकडली होती आणि म्हणून गाडी चालू होईना, एअर काढली, तुमची गाडी सुरू झाली. थोडक्यात ते बटन ते काय आहे त्या गाडीचं त्यावेळेचं मर्म होतं. हे वर्म. तसं भक्तीचं वर्म कोणतं? भक्तीचंही वर्म. हे भक्तीचं वर्म आपल्याला तुकाराम महाराजांनी सांगितलं की निष्ठावंत भाव. निष्ठा अजिबात ढळू द्यायची नाही, हे वर्म आहे. परमेश्वरावर दृढभाव, दृढ भक्ती ठेवणं. हरिचरणाशिवाय दुसरं कोणतंही मला जास्त महत्वाचं नाही. हे हरिचरणच मला अत्यंत महत्वाचं. बाकी सगळं तुच्छ आहे, सगळं माझ्यासाठी काय म्हणायचं सत्पटा समान आहे, तर त्याला मी जास्त किंमत देत नाही. निष्ठा आणि निश्चय ही जगण्याची रीत ज्यांची असते आणि ज्यांचा हा दृढभाव आहे की या हरिचरणाशिवाय माझ्याकडे दुसरं काहीही नाही आणि मी दुसरा कोणाचाही नाही, मला निमिषही हे हरिचरण अजिबात सोडायचे नाही, हा त्याचा दृढभाव. अशा भक्ताची परमेश्वर उपेक्षा करेल का? शक्य नाही. आणि त्यामुळे नाही ऐसा ऐकली नाही, असा कोणीही भक्त ऐकला नाही, पाहिला नाही की ज्याची उपेक्षा भगवंताने केली. पण कुणाची? ज्याचा दृढभाव आहे असं, आणि कोणाची? निष्ठावंत भाव आहे. मग निष्ठावंत भाव म्हणजे काय? निष्ठावंत भाव आपण पाहूया. निष्ठावंत भाव म्हणजे आपण एकलव्याची गोष्ट बोलतो. एकलव्य हा भिल्ल कुमार, त्याला धनुर्विद्या शिकायची होती म्हणून तो द्रोणाचार्यांकडे आला. द्रोणाचार्य हे राजकुमारांना शिकवणारे कौरव आणि पांडव
या राजकुमारांना शिकवणारे गुरु होते. त्यांना या भिल्ल कुमाराला शिकवणं कमीपणाचं वाटलं आणि म्हणून त्यांनी त्याला मी तुला शिकवणार नाही म्हणून सांगितलं. आता मी शिकवणार नाही म्हटल्यानंतर मला सांगा हा काय करणार? त्याचा फक्त एक भाव होता की मी शिकणार त्या द्रोणाचार्य गुरुजींकडनं शिकणार. जंगलात गेला, माती घेतली, मातीचा हुबेहूब द्रोणाचार्यांसारखा पुतळा बनवला, त्याची पूजा केली आणि रोज धनुर्विद्या तो त्या ठिकाणी शिकला. किती शिकला? एका त्याची धनुर्विद्या चालू असताना, सराव चालू असताना एक कुत्र त्या जंगलामध्ये भुंकत होत. त्याच्या भुंकण्यामुळं एकलव्याचं चित्त जे होतं ते विचलित होत होतं. कारण धनुर्विद्या कोणत्याही म्हणजे बाण चालवायचा असेल तर आपल्याला पूर्ण कॉन्सन्ट्रेशन ज्याला म्हणतो, एकाग्रता ती लागते आणि ती काही त्याची होईल. म्हणताना त्यांनी काय केलं, ज्या दिशेने कुत्र भुंकत होतं त्या दिशेने 3 बाण सोडली, फटाफट 3 बाण सोडली. कुत्र्याचं भुंकणं बंद झालं. हे सगळं द्रोणाचार्य पाहिलं आणि कुत्र्याचं भुंकणं बंद झालं. द्रोणाचार्यांना वाटलं कुत्र्याला मारलं म्हणून त्यांनी कुत्र्याकडे पाहिलं. कुत्रा व्यवस्थित होता, फक्त तोंडात 3 बाण असे होते की ज्यामुळे कुत्रा भुंकू शकत नव्हता. मग ही जी विद्या आहे ही विद्या त्याला शिकली, म्हणजे तो स्वतः शिकला. ही त्याची विद्या बघून द्रोणाचार्य अचंबित झाले, आश्चर्यचकित झाले आणि म्हणतात की माझा सर्वात लाडका शिष्य अर्जुन, त्या अर्जुनाला मला विख्यात प्रख्यात करायचे. कारण शिष्य आणि शिष्यावरून गुरु ओळखला जातो बघा, आणि म्हणून मला अर्जुनाला सर्वोत्तम, या जगाचा सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवायचा आहे. म्हणून त्याला तसं मी शिक्षण देतो आहे. पण तो हा मुलगा हा त्याच्याही पुढे निघाला. आता काय करायचं? म्हणजे माझं जे ध्येय आहे ते साध्य होणार नाही. अर्जुन काही जगातला एकमेव असा प्रसिद्ध योद्धा किंवा प्रसिद्ध धनुर्धर होणार नाही. विचार केला आणि द्रोणाचार्य एक पक्का विचार करून एकलव्याकडे, द्रोणाचार्याने अंभरलेला हा शिष्य पण दक्षिणा मागायला मात्र आहे आणि म्हणाले की तू शिकलास ना विद्या, हा पुतळा माझा आहे म्हणजे माझ्याकडनं शिकलास, मग मला आता गुरुदक्षिणा दे. त्याने सांगितलं काय देऊ तुम्हाला गुरुदक्षिणा? त्यांना सांगितलं की तुझा अंगठा कापून दे. एकलव्याने कुठलाही विचार न करता अंगठा कापून दिला आणि अंगठा नसताना सुद्धा त्याची धनुर्विद्या श्रेष्ठ होती. आज जर बघितलं तर आजही भिल्ल लोक जे धनुर्विद्या शिकलेले किंवा जे धनुर्विद्या या ठिकाणी चालवतात ते अंगठ्याचा वापर करत नाही, कारण एकलव्य हे त्याचं आहे. तर अशा तऱ्हेनं मग ही जी धनुर्विद्या एकलव्य शिकला, तिचं कारण काय? गुरु तर प्रत्यक्ष शिकवते समोर, पण गुरुवर असलेला एकनिष्ठ भाव, दृढ भाव, निष्ठावंत भाव, निष्ठिल निष्काम भक्ती, ती याला म्हणायची. मला काही त्यांना हवं होतं का एकलव्याला द्रोणाचार्यांकडनं? काही नको, काहीही नको. त्याला फक्त धनुर्विद्या शिकायची होती, पण निष्ठिल निष्काम अशी ती भक्ती होती, निष्ठावंत भाव होता आणि म्हणून एकलव्य शिकला. त्याला म्हणायचं निष्ठावंत. हा निष्ठावंत भाव आपल्यापाशी नाही. जसा एकलव्य त्याचं एक ध्येय होतं की मला धनुर्विद्या शिकायची, द्रोणाचार्यांकडनं शिकायचं, तसा आपला एक ध्येय पाहिजे की मला माझा मोक्ष पाहिजे. मोक्ष म्हणण्यापेक्षा मला हरिचरण पाहिजे आणि हरिचरण मला पाहिजे असेल तर माझं एक ध्येय पाहिजे, ते म्हणजे माझा विठोबा, माझा विठ्ठल, माझा परमेश्वर, माझा भगवंत. तर तुम्ही काही परब्रह्म जे आहे ते माझं आहे आणि तिथेच आपली सगळी श्रद्धा, दृढ भाव असला पाहिजे. हा दृढ भाव असणारा आपण जर पाहिलं तर
सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रीमद भागवतामध्ये एकादश स्कंधामध्ये एक श्लोक आहे बघा, त्याचं विवरण केलंय. विवरण असं केलंय, त्रिभुवन विभव हेतवे व्यकुंठ त्रिभुवन विभव हेतवे कुंठ स्मृती रचितात्म सुरादिभिः विमृग्यान् न चलति भगवत् पदारविन्दाल्लव निमिषार्धमपि यस्य वैष्णवाग्र्या. काय बोलला तो काही कळलं नाही. बरोबर, याचा अर्थ असा आहे की जो हरिभक्तीचं चरण हे सारतत्व मांडतो. दुसरी गोष्ट म्हणजे निमिषार्धमपी, म्हणजे एक निमिषही, एक निमिष म्हणजे आपली पापणी लवते आणि उघडते तो एक निमिष, तेवढं सुद्धा ज्याला हरिचरणाचं विस्मरण होत नाही, जो त्रिभुवनाचं वैभव, त्रिभुवन विभव हे त्रिभुवनाचं वैभव आहे ते तुच्छ बांधतो या हरिचरणाच्या समोर. असा जो आहे तो वैष्णवांमध्ये सर्वश्रेष्ठ, वैष्णवांच्या म्हणजे वैष्णवांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. जे चरण देवांनाही दुर्लभ आहे अशा चरणांचं सतत स्मरण करतो हा वैष्णवांमध्ये असणारा श्रेष्ठ वैष्णव आहे. असा अकुंठ स्मृती म्हणजे काय? अकुंठ स्मृती म्हणजे हरिचरणाशिवाय मला दुसरं काहीही सारतत्व नाही. हरिचरण हेच माझं ध्येय आहे, याच्याशिवाय मी दुसरं काहीही पाहू शकत नाही. आणि माझा भाव जो आहे, दृढ भाव जो आहे, तो या हरिचरणांपाशी दृढ भाव माझा आहे. हे चरण माझं सर्वस्व आहे आणि त्यामुळं मी हेच चरण महत्वाचे मानतो. त्याच्या पुढे देह सुद्धा तुच्छ मानतात. स्वतःच्या देहाला सुद्धा हे लोक किंमत देत नाही. या संदर्भात आपल्या तुकाराम महाराजांचा एक श्लोक आहे.
आपले नामदेव महाराज म्हणत आहेत की देह हा तुच्छ, मरणाला जरी टेकला तरीही भगवत चरण सोडायचे नाही. आणि हे जर भगवत चरण तुम्ही सोडले नाहीत तरच तुम्हाला भगवत प्राप्ती होईल. हो, तुकाराम महाराज याबद्दल म्हणतात की खाली जरी घण मजवली, खाली जरी घण परी न सोडी चरण. माझ्यावर घण जरी कोणी घातले ना तरी मी चरण सोडणार नाही. मला सांगा, त्या तुकाराम महाराजांना किती छळलं हो समाजाने. समाजातल्या श्रेष्ठांनी छळलं, समाजातल्या अनेक लोकांनी छळलं, त्यांच्या नातलगाने पण छळलं. कोणी छळलं नाही तुकाराम महाराजांना, पण त्याने आपले भगवत चरण, भगवत भजन हे कधीही सोडलं नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की हे जे आहे ना हे सगळे हे लौकिक आहे. आणि या लौकिकाला त्याने वमन म्हटलेलं आहे. वमन म्हणजे माहिती आहे ना, ओक. हा लौकिक जो आहे, हा संसार जो आहे तो सांसारिक लोक मोठ्या आनंदाने खातात आणि त्यांना तोच योग्य वाटतो, तोच गोड वाटतो. पण हा लौकिक जो आहे तो आपल्याला भगवत चरणापर्यंत नेत नाही. आणि म्हणून मजवरी जरी झाला घण परी न सोडी. हे तुकाराम महाराज आपल्याला सांगून गेले. ज्ञानेश्वर महाराजांनी तेच सांगितले. सर्व संत तेच सांगतात. संतांची निंदा जर तुम्ही बघितलं तर समाजामध्ये अत्यंत निंदा झाली. काय हो, मला सांगा, ज्ञानेश्वर माऊली 4 भावंड जेव्हा लहान होती काय भोगलं हो त्यांनी? सांगा मला. भयंकर हाल त्यांनी भोगले. आता डोक्यात घेऊन नाचताय. पण ज्या वेळेला ते जिवंत होते त्यावेळेला त्यांना काय सुख मिळालं? साधे मांडे घालण्यासाठी परळ मिळायला तयार नाही. इतके त्यांचे हाल झाले. पण ते सगळे हाल त्यांनी सोसले. कुणासाठी सोसले? स्वतःसाठी नाही, समाजासाठी. समाजाला पुढे न्यायचं होतं. ज्ञानेश्वर महाराज हे नाथपंथातले होते. ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथांचे गुरु गहिनीनाथ. गहिनीनाथ हे हे आहे नवनारायण म्हणण्यापेक्षा नवनाथ ज्याला म्हणतो त्यातले शेवटचे. ते नाशिक त्र्यंबकेश्वर मध्ये होते, पुढेच राहिलेले होते. कोणासाठी? निवृत्तीनाथांसाठी. आणि या नाथ परंपरेमध्ये एक शिष्य एक गुरु, एक शिष्य एक गुरु हीच परंपरा. त्या एका शिष्याला दिली की पुढे परत करा, म्हणजे दुसरा शिष्याला काही करा. पण सर्वसामान्य लोकांसाठी ही विद्या नव्हती. निवृत्तीनाथाने ज्ञानदेवांना हे ज्ञान दिलं आणि ज्ञानदेवानी हे ज्ञान गुरुमाऊली आणि पांडुरंगाच्या कृपेने सर्वांना सांगितलं. तीच ज्ञानेश्वरी. एक एक ओवी बघा ज्ञानदेवांची काय हो त्याच्यामध्ये भरलेलं आहे. तत्वज्ञान भरलेलं आहे, त्याच्यामध्ये सर्व व्यवहार भरलेला आहे, त्याच्यामध्ये सर्व शिकवण भरलेली आहे. एक एक ओवीचा अर्थ जर बघायला लागलं तर दिवसच्या दिवस पुरेल. किती एक ओवी ज्ञानेश्वर माऊलीने लिहिली, नुसती ओवी वाचली की त्याचा अर्थ कळत नाही. लक्षात घ्या, संत साहित्य हे प्रथम वाचावं, त्याच्यानंतर त्याचा शब्दार्थ सांगावा, नंतर त्याचा पदार्थ सांगावा आणि तत्वार्थ सांगावा. त्यावेळेला ती ओवी पूर्ण होते. तर ह्या तऱ्हेनं तुम्ही जर वाचन केलं तर तुम्हाला संत साहित्य हे किती समृद्ध आहे हे आपल्याला कळेल. आणि म्हणून आज जर आपण पाहिलं तर गीता काय किंवा ज्ञानेश्वरी काय ही परदेशी लोकांना अत्यंत महत्वाची वाटते. की जी गोष्ट आपल्याला महत्वाची वाटत नाही ती त्या लोकांना महत्वाची वाटायला लागली. म्हणून ते संस्कृत शिकायला लागले, गीता शिकायला लागले. कारण गीतेमध्ये जे संशोधन आहे ते त्यांना कळलं, आपल्याला नाही. आपले जे पूर्वीची नालंदा, तक्षशिला ही जी विद्यापीठ होती त्या विद्यापीठांमधनं या सगळ्याचा अभ्यास होता. आणि म्हणून आपलं त्यावेळेचं प्रगत तंत्रज्ञान केलं. एवढंच बोलते, बोलण्यासारखं खूप आहे, वेळ मला कमी आहे. असू दे. पण थोडक्यामध्ये निंदा ही या संतांच्या पाचवीला पुजलेली होती असं म्हणायला हरकत नाही. म्हणून उत्तरेमधले जे कबीर आहेत ते काय म्हणतात बघा, निंदक नियरे राखिये
निंदक नियरे राखिले, आंगन कुटी छवाय, आंगन कुटी छवाय, बिन साब बिन पाणी, बिन साब बिन पाणी, निर्मल करे सुखाय. अर्थ सांगते, निंदक जे आहे त्यांचं घर आपल्या अंगणात बांधावं. का तर बिन पाण्याने बिन साबणाने ते आपल्याला स्वच्छ करतात. लक्षात ठेवा, आपले दोष आपल्याला दिसत नाही. दुसऱ्याचं जरा जरी चुकलं लगेच दिसत, पण आपणही दोषी होतो. खूप खूप दोष आपल्यामध्ये आहेत. हे दोष जर आपल्याचे काढायचे असतील ना, तर हे दोष निंदक जे आहेत ना त्यांच्याकडे बघावं. म्हणजे निंदकाला काय बोलतोय की मग तो सांगतो, आज काय तुमचा आवाज लागला नव्हता, आज काय तुम्ही छान सांगितलं. हे जे काही आहे ना हे मनात ठेवायचं आणि त्यानुसार सुधारणा करायची. आपल्या वर्तनात सुधारणा करायची, आपल्या वागण्यात सुधारणा करायची आणि जास्तीत जास्त भगवंतापर्यंत जाण्याचा प्रयत्न करायचा. म्हणून निंदक नियरे राखिले. मला सांगा, खूप बोलण्यासारखा आहे तो रंग, खूप छान आहे याचा. पण मी एक थोडक्यामध्ये आता सांगते की मीराबाईचं उदाहरण देते की मीराबाईचा निर्धार कसा होता. कारण आपले हे सगळे शब्द आपल्या या अभंगामध्ये आले, त्यामुळे एक उदाहरण सांगते. मीराबाईला अत्यंत छळलं जेव्हा तिचं लग्न झालं, तेव्हा तिच्या सासरे. ती कृष्ण भक्ती करते, आपल्या कुलदेवतेची भक्ती करत नाही, म्हणून विषाचा प्याला दिला. ती विष प्यायली, पण मूर्ती काळी पडली कृष्णाची. शेवटी तिने घर सोडलं, कारण तिला कुलनाशी, उलटा, कलंकी अनेक अनेक भूषणं तिला दिली गेली. ती मथुरा वृंदावनामध्ये आली आणि तिथे कृष्ण भक्ती करू लागली. राजाला वाटलं की नाही, आता आपल्याला मीराबाईला परत आपल्या राजवाड्यात आणलं पाहिजे. म्हणून मोठमोठे थोर राजवाड्यातले राजाने या मथुरा वृंदावनाला पाठवले आणि सांगितलं की मीराबाई, तू कृष्ण भक्ती कर, पण राजवाड्यात कर, पण चल आता तू. मीराबाईने सांगितलं, येते मी, थांबा, फक्त भगवंताचं शेवटचं दर्शन घेऊन येते. आणि म्हणून आत गेली. मीराबाई आत गेल्या, भगवंताच्या चरणावर हात ठेवले. भगवंताला सांगितलं, भगवंता, एक तर तू माझ्या बरोबर चल, नाही तर मला तरी तुझ्यामध्ये सामावून घे. बघ, तुला काय करायचं ते कर, पण मला आता तुझे चरण सोडायचे नाही, असं म्हणाली. आणि चरणावर पाय ठेवले. तिच्या देहातली ज्योत जी होती ती कृष्णमध्ये, कृष्णमूर्तीमध्ये विलीन झालेली अनेक लोकांनी, तिथे जमलेल्या लोकांनी पाहिली. मीराबाई कृष्ण विलीन झाली. म्हणजेच हा निर्धार की काही झालं तरी चालेल, पण मी हरिचरण सोडणार नाही, हा निर्धार महत्वाचा आहे. संकट हे येतच असतात. संसार म्हटलं की संकट आलंच, संकटाशिवाय संसार नाही. पण आपण संकट आलं की देवाला दूषण देतो आणि देवाला दूर लोटतो आणि मी काही करणार नाही म्हणून सांगतो. उलट आहे, संकट आलं ना मग देवाला आणखीन भजा, आणखीन काही का. जसं लहान मुलाला आईने मारलं तर बाळ काय करतं, पुन्हा आईला जाऊन मिठी मारतं ना, बिलगतं ना. तसं संकट ही आली ना तर आपल्या कर्माने आलेली आहे. पण हरिचरण जे आहे त्याला घट्ट मिठी मारा, त्याला सोडू नका, की त्या संकटातनं तारून नेण्याचं बळ जे आहे, शक्ती जी आहे ती आपल्याला भगवंत देत असतो. आणि यासाठी निष्ठावंत व्हावं पाहिजे. हेच आपल्याला आपले तुकाराम महाराज सांगतात.
2 मिनिटं भजन करूया आणि मग उत्तरांना आपण करूया. मला वाटतं एवढे महिमा पंढरीनाथ विठ्ठल गोमा पंढरीनाथ पूर्ण ब्रह्म पंढरीनाथ म्हणा विठ्ठल गोमा पंढरीनाथ पूर्ण ब्रह्म पंढरीनाथ विठ्ठल गोमा पंढरीनाथ पूर्ण ब्रह्म पंढरीनाथ विठ्ठल गोमा विठ्ठल गोमा पंढरीनाथ पूर्ण ब्रह्म पंढरीनाथ 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 विठ्ठल गोमा पंढरीनाथ पूर्ण ब्रह्म पंढरीनाथ. विठ्ठल गोमा पंढरीनाथ पूर्ण ब्रह्म पंढरीनाथ. कुंडलिक वरदा हरिचार श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माता रखुमाई माता की जय. मंगलमूर्ती मोरया जय त्या गावामध्ये एक श्रीकृष्णाचं देऊळ. श्रीकृष्णाचं देऊळ, त्या देवळामध्ये कीर्तन चाललेलं होतं. अख्खं गाव लोटलं होतं कीर्तन ऐकायला. अत्यंत गोड वाणीमध्ये ते कीर्तन होत होतं. जेव्हा पांडुरंग स्वतः येऊन त्या ठिकाणी नाचत होते. कुणाचं होतं? आद्य कीर्तनकार नामदेव महाराज. ह्या नामदेव महाराजांचं कीर्तन त्या देवळामध्ये होतं आणि त्या कीर्तनामध्ये सगळे लोक दंग झालेले होते, गुंगलेले होते. देवाच्या भक्तीमध्ये सगळे अगदी तल्लीन झालेले असे. कसं होतं? देवाची अमृततुल्य वाणी, नामदेवाची अमृततुल्य वाणी. नामदेवाची अमृततुल्य वाणी. ताजा नयने वाणी. श्रवणी ताजा नयने वाणी. श्रवणी वेदा श्रवणी विठुराई. श्रवणी ताजा प्रत्यक्ष पांडुरंग म्हणून नाचत होते. सगळे लोक तल्लीन होऊन ऐकत होते. काय सांगत होते बघे? ते सांगत होते पंढरीचं वर्णन करत होते. पंढरी कशी आहे, पंढरीमध्ये पांडुरंग कसा आहे, कसा नाचतो आहे, हे नामदेव महाराज मोठ्या गोड वाणीने सांगत होते. तुझं पांढर तर आज आषाढी एकादशी. अहो 18 किलोमीटरची रांग तिथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी लागलेली आहे. सांगा मला, 18 किलोमीटरची रांग. हे लोक वेडे तो दर्शनासाठी इतका वेळ खोळंबलेले आणि इतके मैल चालत जाणारे हे लोक वेडे आहेत का?
आषाढ लागला ना, सुरू झाला ना, की त्याच्या आधीच या लोकांची ललपत सुरू असते. कशासाठी? तर वारीला जाण्यासाठी. वारी त्यांना अत्यंत महत्वाची. कित्येक घरांमध्ये ही वारी पिढ्यानपिढ्या चालत आलेली असते बघा. आणि हे लोक सगळी, म्हणजे त्याला समता आणि बंधुता मी पूर्वरंगात सांगितलं, ते कुठलेही जातीभेद नाही. स्त्री पुरुष, लहान मोठा, लहान लहान मुलं देखील चालत असतात आणि म्हातारे कोतारे देखील चालत असतात. सगळे चालत असतात. सगळे एकमेकांच्या पाया पडतात. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, काहीही नाही. आणि असे सगळे एकरूप होऊन त्या ठिकाणी केवळ विठ्ठल 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 विठ्ठल, संसाराच्या कुठल्याही बाता नाही. हा कसा आहे, ती कशी आहे, अजिबात नाही. त्याच्याऐवजी फक्त होतं, त्याच्याऐवजी फक्त विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठलाची गाणी, विठ्ठलाचे अभंग, विठ्ठल आणि विठ्ठल विठ्ठल ऐकलं, दुसरं काही नाही. मग सकाळची काकडातली पासून जी सुरुवात होते रात्री शेजारती पर्यंत सगळं विठ्ठलाचंच सगळं गुणगान आणि स्तुती त्यांच्या कानावर पडते. आणि अशा तऱ्हेनं पूर्ण आषाढीचं एकादशी जी आजची आहे तीपर्यंत हे लोक त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करत राहतात. अशी ही वारी. त्या वारीचं वर्णन आणि पंढरीचं वर्णन आपले नामदेवराय करतात. तसं पंढरी आली गदिली, पंढरी आली गदिली, पंढरी मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी, नगरी आली गदिली, पंढरी आली गदिली, पंढरी आली गदिली, पंढरी. वारी आहे ना, एवढे ते लोक पुण्यवान आहेत पहा. अशी ही पंढरी. त्या पंढरीचं वर्णन सगळं नामदेव महाराज करता आहेत. आणि हे सगळं एक म्हातारी
कोपऱ्यात माहिती आहे. म्हातारी म्हणजे उपहासाने नाही म्हटलं तर मी पण म्हातारी म्हणजे महान तारी, अनुभवानी जी महान तारी ती म्हातारी. आणि अशी कोपऱ्यात बसून अगदी निष्ठेने ऐकतीये. कोण होती म्हणजे म्हातारी? विदर्भ प्रांती केरळ ग्रामे विदर्भ प्रांती केरळ ग्रामे पवारी विरहाते. विदर्भ प्रांती केरळ ग्रामे पवारी विरहाते. विधवा ब्राह्मणी दरिद्र होणे आकरी चितला नारे. कोमल नावाची एक विधवा ब्राह्मणी त्या ठिकाणी ती बसलेली होती. कोमल. आणि हे केरळ कुठलं? केरळ म्हणजे दक्षिणेतलं नव्हे. हे विदर्भ प्रांताचं छोटं गाव आणि त्या गावाचं नाव होतं केरळ. आणि तिथे ती राहत असते. ही गोमाई, तिला गोमाई हे नाव पडलं कारण ती गायीची सेवा करायची लहानपणापासून. गाईला चारा दे, गाईचं शेणमूत काढ, गाईला अंघोळ घाल, अशा तऱ्हेनं गायीची पूर्ण सेवा करायची. म्हणून तिला गोमाई हे लहानपणापासूनच सगळे म्हणत असतात. ही अशी गोमाई, तिचं लग्न वयाच्या 8व्या वर्षी झालं. पहा, मुलीचा काळ लवकर लग्न व्हायची मुलींची. 8व्या वर्षी झालं बघायला. पण माहितीये तुम्हाला कळलं ना, नवरा खूप वयाचा आणि ही पोरगी 8 वर्षाची. वयाच्या 12व्या वर्षी पोरीनं वैधव्य आलं. घरामध्ये पांढऱ्या पायाची, अवदसा वगैरे वगैरे शब्दाने तिची अवहेलना सुरू झाली. पण त्यांनी राहत होती. सासू सासरे होते, राहत होती. आश्रय कष्ट करून का होईना आश्रय मिळाला होता. सासू सासरे गेले आणि घरातल्या लोकांनी तिला बाहेर काढलं. त्या काळामध्ये मुलगी परत माहेरी जात नसे. माहेरी तिला थारा मिळत नसे. काय करणार हो, ही 12 वर्षाची पोर कुठे जाणार? ती त्याच गावामध्ये श्रीकृष्णाचं मंदिर होतं. त्या कृष्ण मंदिराचा तिने आसरा घेतला. मंदिराच्या शेजारी एक झोपडी बांधली आणि त्या झोपडीमध्ये ती राहू लागली. वय वर्ष 12. गावामध्ये फिरून लोकांचं काम करायची. जे काय मिळेल ते भाकर तुकडा जो काय कोण देईल ते खायची. श्रीकृष्ण मंदिरामध्ये रोज सेवा करायची. अंगण झाडून काढ, परिसर स्वच्छ ठेव, देवाच्या पूजेची तयारी कर, अशा तऱ्हेनं रोज ती श्रीकृष्णाची छानशी सेवा करायची. तिच्या झोपडीमध्ये पण तिने छोटासा बाळकृष्ण ठेवलेला होता आणि त्याचीही ती मनोभावे पूजा करीत असे. एक निष्ठतेने ती श्रीकृष्ण मंदिरामध्ये पडेल ती सेवा करायची आणि एक निष्ठतेने घरातल्या मूर्तीचीही पूजा करत असे. अशी ही गोमाई मन लावून ऐकत होती. नामदेव महाराज सांगत होते की तो जो भगवान विष्णू आहे ना, तोच श्रीकृष्ण आहे आणि तोच म्हणजे परमेश्वर परब्रह्म असणारा हा सावळा विठ्ठल आहे. पांडुरंग ज्याला आपण म्हणतो, विठ्ठल ज्याला म्हणतो, तोच हा श्रीकृष्ण आहे, तोच हा राम आहे. आणि अशा तऱ्हेने नामदेव महाराज सांगत होते. आणि तेव्हा गोमाईला कळलं की मी ज्या कृष्णाची पूजा करते ना, तो म्हणजेच पांडुरंग आहे बरं का. आणि असं ऐकल्यानंतर तिच्या मनात इच्छा निर्माण झाली की आपण आता जावं कुठे, पंढरपूरला जावं, पांडुरंगाचं दर्शन घ्यावं. पण आता तिचं वय होतं 75 वय होतं. शरीर फारसं चांगलं नव्हतं. अशक्त असणारी, कारण मिळेल ते खात होती हो.
त्यामुळे अशक्त असणारं तिचं शरीर होतं, पण ध्येय दांडगं होतं, निर्धार दांडगा होता की मला जायचं आहे, मला पंढरीला जायचं आहे, मला त्या ठिकाणी जाऊन विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं. मग ती जायचं कसं माहिती नाही ना, काहीच माहिती नाही. मग नामदेव महाराजांना विचारावं, कीर्तन झालं की मग विचारावं, असा त्यांनी विचार केला. आणि आपल्याला पंढरपूरला जायचं या विचारामध्ये ते एका कोपऱ्यात ते बसलेले. नामदेव महाराजांचं कीर्तन संपलं, सगळ्या लोकांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी रांग लावली, दर्शन झालं. आता आपण जावं असं ती विचार करते, पण स्वतःकडे पाहिलं तर केसाचं झालेलं टोपलं, काहीच तेल नाही, पाणी नाही, काही नाही, त्यामुळे केसाचं टोपलं झालेलं. अंगावरची वस्त्र होती ती जीर्ण मलिन अशी वस्त्र होती. आणि अशा या वेशामध्ये मी नामदेव महाराजांच्याकडे जाऊन त्यांच्या पायांना स्पर्श करू का, त्यांच्याशी बोलू का, असा तिच्या मनात विचार आला की ते मला आपलं म्हणतील का, ते मला सांगतील का. आणि असा ते विचार करते करते जावं न जावं, जावं न जावं असा विचार करते. म्हणजे दाबाजोल ज्याला आपण म्हणतो तसा तिचा विचार चाललाय. तोपर्यंत नामदेव महाराज त्यांचे साथीदार सगळे निघून गेले. आता कुणाला विचारायचं, जायचं आहे पंढरीला, आता कुणाला विचारायचं. गावामध्ये काही टाळकरी वारकरी होते. मग गोमाईनं त्या वारकऱ्यांना विचारलं की मला पंढरपूरला जायचंय, विठ्ठलाचं दर्शन घ्यायचंय, मी येऊ का तुमच्या बरोबर. ते म्हणाले, बाई ग, तू ही अशी म्हातारी, आमच्या बरोबर तू चालू शकत नाही आणि तुझ्यासाठी आम्ही थांबू शकत नाही, आम्ही बराबर चालत जातो, त्यामुळे तू आणि आम्ही कसं काय जमणार. शे हे काय जमणं शक्य नाही. पण त्यातला एक जण होता, तो म्हणाला, गोमाई तू आमच्या बरोबर चल, पण आम्ही गेलो जाऊ पुढे, आम्ही तुझ्यासाठी थांबणार नाही. पण आम्ही जरी निघून गेलो तरी पाठीमागून वाऱ्या येत असतात, दुसऱ्या वारीचा, दुसरी वारी निघून गेली, तिसऱ्या वारीचा, तिसरी निघून गेली, चौथ्या वारीचा, असं करत करत तू शेवटी पंढरपुरात पोहोचशील बघ. आणि ये, कारण तुझी चाल हळूहळू आणि आम्ही बराबर चालतो ग, पण तो ह्या नाही त्या, त्या नाही त्या, त्या नाही त्या वारीमध्ये जाऊन शेवटी तुला पंढरपुरामध्ये यायला मिळेल. असं ऐकल्यानंतर तिला खूप बरं वाटलं आणि तिने तयारी केली मनाची की नाही नाही मला आता जायचं बरं का पंढरपूरला. मग काय ते तिने करावं, तिने आपल्या त्या काम करत होत्या तिथे सांगितलं. काय सांगितलं, जवळ आली आषाढीची वारी आणि मला पंढरपूरला जायचंय, मला विठोबाचं दर्शन घ्यायचंय. इतके दिवस मी तुमच्याकडे काम केलं, मला थोडी मदत करता का, तुमच्याकडे जे काही पीठ मीठ जे काही असेल ना ते मला देता का. असं म्हणून तिने त्यांनी जे जे काही दिलं ना ते घेतलं, कुरचुंडीमध्ये बांधलं, सगळं त्याची गाठोड तयार केलं आणि निघाली. मग वारी बरोबर निघाली, वारकऱ्यांबरोबर निघाली. पण ते वारकरी गेले निघून पुढे, तिच्यासाठी कोण थांबणार. ती हळूहळू चालत होती, काठी टेकत 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 हळूहळू चालत होती. दुसरी वारी आली,
तिच्याबरोबर चालायला लागली. असं करता 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 शेवटच्या वारी बरोबर ही एकदाची पंढरपुरात जाऊन पोहोचली. पण चंद्रभागा आलेली आहे. चंद्रभागा दुथडी भरून वाहत होती. आता धरणाचं पाणी सोडलं, पण तेव्हा दुथडी भरून वाहत होती. कसं काय जायचं? कारण तेव्हा काही गाड्या नव्हत्या, घोडी नव्हती, काही नव्हती, आणि हिच्या जवळ पैसा म्हणजे फुटका पैसा नाही हो. कसं करायचं, कसं जायचं, कसं ही कशी ओलांडायची चंद्रभागा, असं ती विचार करतेय. तोपर्यंत चला 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 करत गावाडी यायला लागले आपापल्या नावावर आणि म्हणाले, पैसे द्या नावेत बसा, पैसे द्या नावेत बसा. त्याकडे काहीच नाही, छडाम नाही आहे. सगळे आपल्या वारकरी पैसे देतात बसतात, पैसे देतात बसतात. काय करावं? तिने त्या नावाड्याकडे गेली आणि म्हणाली, बाबा खूप लांबून दुरून आली आहे, माझं वय बघा, खूप थकी आहे मी, पण मला विठोबाचं दर्शन घ्यायचं आहे. मला पलीकडे सोडता का? तुम्ही मला आजी म्हणा, आई म्हणा, बहीण म्हणा, काही म्हणा, पण मला नेऊन सोडता का? नावाडीने एकदा तिच्याकडे पाहिलं. अहो भिकारण्यासारखा तिचा वेश होता. तिच्याकडे अपार मस्त पाहिलं आणि म्हणाला, असे लोक खूप येतात, बहीण समज, आजी समज, आणखी आई समज करत, आणि असं जर आम्ही करायला लागलो तर आमचा एक दिवसाचा धंदा असतो हा फक्त, आम्हाला काय मिळणार ना त्याच्यात, म्हणून तिला हाकलून दिलं. दुसऱ्या नावाड्याकडे गेली, तोच प्रकार. तिसऱ्या नावाड्याकडे गेली, तोच प्रकार. 10-15 नावा तिथं आलेल्या होत्या, बोटी आलेल्या होत्या. सगळ्या बोटी भरून भरून जायला लागल्या वारकऱ्यांनी, पण पैशाशिवाय कोणी घेईना हो. आणि आता एक शेवटचीच बोट राहिली होती आणि काहीच लोक वारीतले शिल्लक राहिले होते. काय करावं? आता जर ह्या नावेत मी नाही बसले तर मला पलीकडे जाता येणार नाही, आणि मग मी काय करू? मग तिने त्या नावाड्याला विचारलं, बाबा रे मला नेतोस का पलीकडे? त्याने सांगितलं, मी काही तुला नेणार नाही, तुझ्याजवळ पैसे नाही, तू नको येऊस, सरळ सांगितलं. मग मी विचार करत बसले की आता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. मग काय करावं? नौके यात ऐसे बोलुनी नौके यात, विचार केला तिने आता काय करावं. नौके यात ऐसे बोलुनी नौके यात, बसावयाती अधीर झाले, बसावयाती अधीर झाले, अधीर झाले. मग त्या नौके माझी बसले, मग त्या नौके बसले, पलतीज पाशी नवती गवणे, पलतीज पाशी नवती गवणे, पलतीज पाशी नवती गवना, कधी चिंता तिने देवावरती भार ठेवणे, देवावरती भार ठेवणे. नौके बैसले अदिती, नौके बैसले अदिती, नौके बैसले. काय होईल ते होईल असं म्हणून ती त्या नौक्यात बसली, पण एका कोपऱ्यात जाऊन बसली, कोणाला दिसणार नाही अशी. आणि नावाडी बसला, बाकीचे लोक बसले, आणि सहकारी जो होता, पैसे दे पैसे दे पैसे दे पैसे दे करत 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 प्रत्येकाकडनं पैसे गोळा करत करत म्हातारी बसली. ती म्हणाली, माझ्यापाशी काही पैसा नाही बाबा, मला सोड पण पलीकडे तू, माझ्याकडे आता दुसरा पर्याय नाही म्हणून मी येऊन बसले. तो अत्यंत निष्ठुर माणूस होता. त्याने त्या म्हातारीच्या हाताला धरलं, उठवलं आणि नाव्यात खाली ढकलून दिलं.
गुडघ्या एवढ्या पाण्यात बिचारी पडली. अंगावरची वस्त्र भेटली, जवळ असणारं पीठ मीठपट सगळं भेटलं. कशीच उठली, नाव निघून गेली. काय करावं म्हणून रडत बसली. देवा, आता मी कशी रे, कुठे जाऊ रे, मी कसं मला दर्शन होईल रे. आणि असं म्हणून ती भगवंताला आळवायला लागली. वास अंतरे सभूत जाय, वैकुंठी तुझा वास अंतरे सभूत जाय. लक्ष्मीपती रमापती, लक्ष्मीपती रमापती, लक्ष्मीपती रमापती, लक्ष्मीपती रमापती. आदि अंत लक्ष्मीपती रमापती, आदि अंत पावती न बंधु भाव पावती न बंधु रक्षिले द्रौपदी सवर विरजा दुर्वास, रक्षिले द्रौपदी सवर विरजा दुर्वास. प्रगटलास संपीले प्रेम प्रगटलास संपीले ताव पावती न बंधु राम तुझी कृष्ण तुझी हरि रूपी बसे तुझ. राम तुझी कृष्ण तुझी हरि रूपी बसे तुझ. पुंडलिका भेटीसाठी हे विश्वरूपा, पुंडलिका भेटीसाठी हे विश्वरूपा, हे विश्वरूपा. भाव पावती न बंधु हे विश्वरूपा, हे विश्वरूपा. भाव पावती न बंधु हे विश्वरूपा, हे विश्वरूपा, हे विश्वरूपा, हे विश्वरूपा, हे विश्वरूपा, हे विश्वरूपा. पांडुरंग 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 आणि काय करावं त्याला कळेना की देवाचा धावा ते विसरून. आणि मग काय कळला सावळा विटेवरचा, कळवळला सावळा विटेवरचा. त्याच्या मनात आलं की गोमाई आता संकटात आहे आणि तिला आता आपल्याला आणलं पाहिजे. मग काय भगवंताच्या मनात येण्याचा अवकाश. त्याने काळ्या कभिंग पोळ्याचा वेश घेतला, कानामध्ये भिगबाळी, गळ्यामध्ये चांगले छान अगदी जड जड असणारे दागिने सगळे घातले, जाळं घेतलं आणि गोमाईच्या मागे येऊन उभा राहिला आणि म्हणतोय कसा, माई. भगवंत कसा म्हणतोय बघा, माई. माई म्हणजे आई. भगवंत आई म्हणतोय बरं तिला. अहो इंग्रजीमध्ये देखील माय माई माई म्हणजे माझे, माझा, माझी, माझी गोमाई. भगवंताचं तेवढं प्रेम त्या गोमाईमध्ये बघा.
अरे तिला पुन्हा म्हणतो, माई इकडे तिकडे बघते, तिला कोणी दिसत नाही, पाठीमागे बघते तर हा कोणी. माई काय झालं, इथं का बसलीस, रडतीस का? मग ती सगळी हकीकत सांगते की मला नाव्यातनं ढकललं, मी पडले, मला पलीकडे जायचंय, विठोबाचं दर्शन घ्यायचंय. हो का, मग मी नेऊ का तुला पलीकडे? त्याच्याकडे ती बघते, तुझ्याकडे नाही नाव नाही कोणी, कसं रे नेणारस मला तू? विचारते, कसा नेणार मला तू? तो म्हणतो, मनात म्हणतो, भगवंत येतो, अगं लोकांना तारून देणार मी कशी देणार म्हणून काय विचारतोस? आणि तिला मात्र म्हणतो, अगं इथे चिंता करू नको, तुला यायचंय का माझ्या बरोबर सांग. तर म्हणते, तू म्हणते हो मला यायचं आहे, पण मला तू कशी देणार आहेस ते कळत नाही. अगं मी कोळी आहे, 20-20 फूट खोल, 40-40 फूट खोल पाण्यात मी तरंगतो, पोहतो, मला पाण्याची भीती नाही वाटत ग. मी अनेकांना पलीकडे नेऊन पोहोचवलंय. हो सागर, हा अनेकांना पलीकडे नेऊन पोहोचवलंय, मग तुला का नाही सोडणार मी? ये चल चल माझ्या बरोबर. मग ती त्याला विचारते, तुझं लग्न झालंय? पांडुरंग विचारतो, मनात विचार करतोय, हिला माझ्या लग्नाशी काय करतोय? मी पलीकडे सोडतोय, तिला सांगतोय, ते यायचं मोकाट्याने ते दिलं सोडून, आणि माझं लग्न झालं काय म्हणून चौकशी करते. तिला म्हणतो, हो झालंय, भरपूर काय काय माहितीये ना, 16,108 उत्तर मिळालं. मुलं बाळ, अगं बाई आहेत ग, भरपूर आहेत, किती म्हणून तुला नावं सांगू? मला मुलं आहेत, बाळं आहेत, आणखी मला खूप खूप बायका आहेत, पण काय ग माझ्या मुलाबाळांशी तुला काय कर्तव्य? ती म्हणते, हे बघ बाबा, आपण आता तुम्हाला पाठीमुळीवर घेऊन जाणार, एखादी मोठी लाट आली आणि मी बुडले, माझ्या मागे रडणार कोणी नाही रे बाबा, पण तू बोललास ना, तर तुझ्या पाठीमागे तुझी मुलं बाळं आहे बरं, आणि म्हणून तुला विचारते, तुझं लग्न झालं का आणि तू कसा माझ्या बरोबर येणार? भगवंत म्हणतो, स्वतःचा विचार सोडून दुसऱ्याचा विचार करणारी ही गोमाई, असा भक्त मला हवा, आणि असा भक्त माझी ही गोमाई आहे. आणि बळेच तिला पाठवणी घेतो आणि पोहत पोहत पलीकडच्या तीरावर नेऊन सोडतो. ती गाठोडी पण बरोबर घेतो. लक्षात घ्या, परब्रह्माने पाठीवर घेतलेलं, ही पाठुंगळीवर घेते, तिचं वस्त्रही सुकलं आणि तिचं अन्न जे काही भिजलं होतं तेही सुकलं. पलीकडे सोडलं आणि झाप 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 चालत निघून गेला. कोण कुठे गेला कळलंच नाही. पाठीमागे वळून बघतीये, आभार मानावे, कुठला वळीन कुठला काय लांब जाताना दिसला. हळूहळू चालत ती इतर वारकऱ्यांबरोबर वारीला आली. बारी 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 म्हणजे राम. आता तिथं बारी आहे बघा, 18 किलोमीटरची बारी आहे. हो, तर 18 किलोमीटर एवढी बारी आहे, पण लोक थांबलेत का? ते विठोबाच्या दर्शनासाठी. आणि ही सगळ्यात शेवटी, हिच्या मागं कोणीही नाही. आता हिला कधी दर्शन मिळणार हा मोठा प्रश्न पडला. विठोबाचा परब्रह्म म्हणतो, हिला मी इथपर्यंत आणलं, आता ही सगळ्यात पाठीमागे, हिला दर्शन कधी मिळणार? ही घरी कधी जाणार? ही जेवणार कधी? दिवसभर उपाशी आहे ही बाई, काय आता हिचं करावं बरं? अहो, देवाला शेवटी कळवळा आला आणि देवाने एका ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि आला तिच्या जवळ आला. काय म्हणाला, बाई दर्शन हवंय का तुम्हाला? हो म्हणाले, दर्शन हवंय ना मला, म्हणून का आले ना मी इतक्या लांबून चालत आले. अगो मग ही रांग कुठवर आहे? तू या रांगेतनं जाणार किती वेळ लागेल सांग बरं मला? मी या देवळातला मुख्य पुजारी आहे, मी तुला आत्ता घेऊन जातो आणखी दर्शन करून आणतो, येतेस का माझ्या बरोबर? गोमाई म्हणते, बाबा रे, तू मला म्हणतोयस की मला तिथे जाऊन दर्शन देशील, पण माझ्या आधी आणि माझ्या अगोदर हे इतके लोक या ठिकाणी उभे आहेत, त्या सगळ्यांना सोडून त्यांच्या अगोदर त्यांच्या पुढे जाऊन मी दर्शन कसं घेऊ? आणि तेही उभे आहेत ना. असं म्हटल्यानंतर विठ्ठल म्हणतात मनात, बरे काय ही बाई आहे, तुझ्या बाईला सांगतोय मी की चल बाई तुला दर्शन मी करून आणतो, तर हे नाही म्हणते. आणि आपल्यासारखा माणूस 200-300 रुपये देऊन नामदेव पायरीला जाऊन दर्शन घेऊन येतो आहे ना. IMP पास त्याला हवे असतात का? बाई म्हणतो मग तू बाहेर राहायला नको, रांगेत तू राहायला नको. पण ही मात्र म्हणते की माझ्या आधी इतके लोक आहेत, त्यांना सोडून मी कशी जाऊ? बळे आहेत. तो ब्राह्मण
त्या म्हातारीच्या अक्षरशः पखोटीला धरल्यासारखं धरतो आणि बळजबरीनं तिला गाभाऱ्यापर्यंत नेतो आणि म्हणतो काय, हा बघ तुझा पांडुरंग, हे दर्शन. विठ्ठलाचं दर्शन घ्यायला सांगतोय बरं का. किती हे वेगळं असणारं चित्र हे आपल्याला बघायला मिळतं. आणि ही बघते, समोर पाहते, तर समोर सावळं परब्रह्म तिला समोर दिसतं. सगळ्या जगाचा वैकुंठ नायक त्या ठिकाणी ती पाहते आणि म्हणते, भरून येतं. ती चरणावर डोकं ठेवते, डोकं ठेवते पाठीमागे बडवे असतातच, बडवणारे ते लगेच ओढतात. हो, दर्शन सुद्धा पुढे घेऊन देत नाही. आणि हे मी अनुभवाने बोलते. मी आता अधिकाच्या महिन्यात 10 दिवस होते पंढरपूरला आणि खरंच अक्षरशः दर्शन घ्यायला तुम्ही गेला की मागणं ओढलंच. आणि म्हणताय बडवे लोक, चल चल चल, किती वेळ उभी राहिली, चल 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 म्हणून तिला पुढे हाकलतात. दर्शन झालेलं समाधान तिला मिळतं, सुख वाटतं, आनंद वाटतो. आणि ती आता बाहेर येते, देवळाच्या बाहेर. एकादशी संपून दुसऱ्या दिवशी द्वादशी असते. मनात विचार करते, चंद्रभागेच्याच काठी आपण थांबूया, एखाद्या ब्राह्मणाला जेवायला घालूया आणि मग उपास सोडूया. द्वादशीला ही गोमाई काटक्या कुटक्या गोळा करते, 3 दगड मांडते आणि त्या ठिकाणी तिच्यापाशी जे काही पीठ मीठ वगैरे सगळं असतं, केळीची पानं तोडून आणते, कारण तिच्यापाशी भांडी नसतात. पानं तोडून आणते, त्याची छोटे 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 तुकडे करते. एका केळीच्या पानावर सगळं पीठ मीठ काय मसाला जे काही सगळं लोकांनी दिलंय ते सगळं घेते, कालवते आणि छोट्या छोट्या केळीच्या पानामध्ये ते थापते, वरती पान ठेवते आणि विस्तवात टाकते. याला आपण म्हणतो पानगे. असे पानगे ती तयार करायला लागते बघा. आणि ब्राह्मण दिसला की म्हणायची, या हो ब्राह्मण देवता, मी तुम्हाला गरम गरम पानगं खायला घालते, येता का हो? तुम्ही तुमची द्वादशी सोडता का हो? मी वाढते हो तुम्हाला. पण तिचा तो एकंदर सगळा अवतार पाहिला, डोक्याचं टपलं आणि जीर्ण शीर्ण तिची असणारी सगळी वस्त्र, मलिन असणारी वस्त्र पाहिल्यानंतर कोणीही तिच्या जवळ यायला तयार नाही. एक जण तिच्या जवळ यायला तयार नाही. आता तिकडे पांडुरंगाला या गोमाईची भयंकर काळजी बरं का, की ही बाई जेवणात कधी कडे एक जण तिच्यापाशी यायला तयार नाही आणि ब्राह्मणाला घातल्याशिवाय ही घास खायला तयार नाही. आता करायचं काय? मग काय, पांडुरंग आपले लगेच आले बघा. कसे आले? 7-8 दिवस उपाशी असणारा एखादा ब्राह्मण जसा असावा ना, तसा ब्राह्मण बनून त्या काठी टेकत आले आणि म्हणतात कसे, गोमाई जेवायला मिळेल का ग? खूप भूक लागली आहे. त्यांना बघितल्या गोमाईला खूप आनंद होतो.
बसायला आपल्या जवळ काय असतं ते बसकर देते आणि म्हणते या 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 बसा बसा मी वाढते तुम्हाला तुमचीच वाट बघतीये. तो ब्राह्मण येतो आणि बसतो आणि पानगी जी असते ती त्या ब्राह्मणाला देते. मिटक्या मारत तो खायला लागतो. अहो तिकडे देवळामध्ये पंचपक्वान्नाची मिष्टान्नाची सगळी ताटाच्या ताट भरून त्याला नैवेद्य दाखवला जातोय. पण हा पांडुरंग मात्र भक्तिभावाने प्रेमाने तयार केलेल्या त्याच्या पानग्या होत्या. त्या पानग्या गोड मानून मिटक्या मारत खाते. किती सुंदर ग, किती छान ग, किती छान करतेस ग म्हणून तिला तिची वाखाणणी करतोय आणि असं खातोय खातोय खातोय. तिकडे रखुमाई गेले कुठे? आतापर्यंत तर दगडाच्या देवळात त्या दगडाच्या मूर्तीत होते. मग आता गेले कुठे पांडुरंग? हा बघितलं तिने चंद्रभागेच्या काठी आहे. पानगे खात्यात, मिटक्या मारत पानगे खात्यात. मग मी तरी का खाऊ नये? ती पण ब्राह्मणीचा वेश घेते आणि जरा जवळ येते आणि म्हणते ओ तुम्ही इथे आहात काय? मला तिथं सोडलं बारीमध्ये, उपाशी मी आहे आणि काहीतरी बघतो म्हणा आणि इथे येऊन तुम्ही पानगे खात बसलात का? अगं मलाही भूक लागली आहे ग, गोमाई वाढतेस का मला? गोमाईला इतका आनंद झाला. ब्राह्मण म्हणता म्हणता सवाष्ण पण मिळाली की हो. मग काय ती म्हणाली या 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 बघ काहीतरी बसायला देते आणि रखमाई पण बसते आणि दोघही जण मिटक्या मारत 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 पोटभर पानगे खातात. पोट भरतं दोघांचं पोट भरल्यानंतर परब्रह्म विठोबा ब्राह्मण एक घास त्यातला आपल्यातला घेतो आणि गोमाईच्या मुखात घालतो. गोमाई उपवास तुझा एकादशीचा आहे ना, सोड बरं आता असं म्हणून तिच्या मुखात तो घास घालतो. तो घास ती खाते. तिच्या चित्तवृत्ती सगळ्या जाग्या होतात. ज्या दिशेने ब्राह्मण येत असतो त्या दिशेला तिची नजर जाते तर तिथे त्या ब्राह्मणाची पावलं उमटलेली असतात आणि त्या पावलांमध्ये शंख चक्र गदा पद्म चिन्ह तिला दिसतात. गोमाई ही श्रीकृष्णाच्या मंदिरात कथा कीर्तन ऐकत होती. त्यामुळे तिला माहिती होतं की महाविष्णूच्या पावलांवर हे सगळी चिन्ह आहे. लगेच तिला कळलं की हा ब्राह्मण म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून माझा श्रीकृष्ण आहे, माझा विठोबा आहे, माझा पांडुरंग आहे. आणि सगळं बाजूला सारते आणि त्या ब्राह्मण निघणार असतो म्हणून उभा राहिलेला असतो. त्याच्या चरणाला मिठी मारते आणि आपल्या अश्रूंनी भिजवते. हा ब्राह्मण म्हणतो ए बाई आतापर्यंत ठीक होतीस, आता काय झालं तुला? उठ उठ उठ. म्हणजे देवा तुम्ही मला फसवू नका, मी ओळखले बरं तुम्हाला. मला सांगा आतापर्यंत मी जे दर्शन घेतलं देवळात जाऊन ते पाषाणाचं दर्शन घेतलं, पण आता मी दर्शन घेतेय ना ते माझ्या सावळ्या परब्रह्माचं दर्शन घेत आहे. आणि अशा या परब्रह्माचे चरण सोडून कुठे जाऊ मी? कसं सोडू मी तुमचे चरण? देवा मला चरण सोडायला सांगू नका हो. मला सांगा देवा तो कोणी म्हणजे तुम्हीच होता ना, तो ब्राह्मण म्हणजे पण तुम्हीच होता ना, तुम्हीच मला देवापर्यंत नेलत ना. आणि असं असताना तुम्ही मला का हो तुमचे चरण सोडायला सांगता आहात? अशी त्याला ती विनवते. आणि पांडुरंग म्हणतात अगोबाई सोड, अगोबाई सोड. त्यांना कळलं हिने आपल्याला ओळखलंय. अगोबाई सोड, तिकडे भक्त खोळंबलेत, माझी वाट बघतायत, सोड ग मला सोड, तुला काय हवं ते देतो. देवा मला काही नको, फक्त तुझे चरण हवे, पण ते मात्र हवेत बरं. आणि म्हणून मी तुला धरलाय, मी नाही सोडणार. अगोबाई सोड ग, काय हवं ते तुला देतो. असं म्हटल्यानंतर गोमाई म्हणते देवा मला देणार आहेस ना तू, मग तुझं ते चतुर्भुज रूप आहे ना त्याचं दर्शन दे मला आणि कधीही या हरिचरणाचं मला विस्मरण होऊ नये हा आशीर्वाद. हे ऐकल्यानंतर त्या ठिकाणी तिथल्या तिथे भगवंताने आपलं चतुर्मुख चतुर्धारी चतुर्भुज असणारं जे रूप होतं ते प्रगट केलं. पिवळा पितांबर, दऱ्यात वैजयंती माळा आणि हातामध्ये शंख चक्र गदा पद्म, पायावर असणारी चिन्ह, डोक्यावर असणारा शिरे
आणि अशा तऱ्हेचं हे सगळं ते वैभव आणि संपूर्ण आभा झाकलेली होती. आणि असं ते भगवंताचं दर्शन गोमाईने डोळे भरून घेतलं. भगवंताला हात जोडले, रखुमाईला हात जोडले आणि सांगितलं, देवा आता हे तुमचं रूप माझ्या कायम स्मरणात राहू दे. आणि असं म्हणून ती देवाला सांगते, ठीक आहे देवा. ते तिथल्या तिथे मुक्त होतात. या गोमाईला अतिशय आनंद होतो आणि तिला हे कळतं की माझा देव म्हणजेच माझा कोण, विठोबा आणि माझा श्रीकृष्ण हे दोन्ही एकच आहे. म्हणून ती म्हणते, आनंदाचा कंद हरी हा देवकी नंदन पाहिला. आनंदाचा कंद हरी हा देवकी नंदन पाहिला. आनंदाचा कंद हरी हा मोठ्या आनंदाने आपल्या गावात परत येते आणि फक्त हरिचरणाची भक्ती करत राहते. तिला काही नकोच असतं हो. निश्चल निष्काम ज्याला भक्ती म्हणतो ती करत राहते. आणि त्यामुळे वयाच्या 75 वर्षांनंतर तिला आतापर्यंत लोक फक्त गोमाई म्हणत होते, ते संत गोमाई म्हणायला लागले. अशी ती संत गोमाई केवळ आपला निष्ठावंत भाव जो होता त्या भावामुळे भगवंत चरणाशी एकरूप झालेली आपल्याला बघायला मिळते. हाच भाव तुकाराम महाराज
आपल्या आजच्या पूर्वदंडाच्या भूमीवर सांगतात.